हॅलो चिल्ड्रन, मी सोनी मावशी चांदमामाच्या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आम्हाला 9वीच्या पुस्तकामध्ये होती, हिंदीच्या पुस्तकामध्ये होती ती गोष्ट। गोष्टीचं नाव आहे बौद्ध भिक्षू आणि राजा। जपानमध्ये एक राजा होता। एकदा तो थंडीच्या दिवसांमध्ये त्याच्या निवडक घोडस्वारांसोबत आणि सेवकांसोबत तो एकदा फिरायला निघाला। राजमहालापासून थोड्या दूर अंतर तो जातोच काय तेव्हापर्यंत बर्फ पडू लागला होता। तर त्याने एक विचार केला की एके ठिकाणी थांबावे, म्हणून तो एका मठामध्ये थांबायला गेला। त्याचा सर्व लवाजमा, त्याचे सर्व घोडस्वार हे सर्वजण त्याच्यासोबत मठामध्ये गेले। राजाने मठामध्ये जाण्यापूर्वी एके ठिकाणी त्याची चप्पल काढली आणि हातपाय धुवून तो मठामध्ये दर्शनासाठी गेला। काही सेवक तर बाहेरच थांबले होते। त्यापैकी एका सेवकाची नजर राजाच्या त्या जोड्यांकडे म्हणजेच त्याच्या चप्पलांकडे पडली। बर्फ पडून राजाची चप्पल ओली होऊ नये किंवा त्यावर बर्फ साचू नये म्हणून त्याने एक युक्ती लढवली। आपल्या कपड्यांमध्ये ती चप्पल त्याने आतमध्ये घेतली, आपल्या कपड्यांचा त्याने लपेटा केला आणि त्या बर्फापासून ती चप्पल वाचवण्याचा प्रयत्न तो करत होता। थोड्या वेळाने राजा व त्याचा सर्व लवाजमा दर्शन करून मठातून बाहेर पडला आणि बर्फही पडणं थांबलं होतं। म्हणून राजाने त्या मठामधून निघण्याचं ठरवलं। बाहेर पडताच राजा त्याची चप्पल शोधू लागला, कुठे गेली। तर त्याने विचार केला, एका सेवकांना विचारपूस केली। तर एका सेवकाने म्हणजे ज्या सेवकाकडे त्याची चप्पल होती त्या सेवकाने स्वतःहून सांगितलं की तुमची चप्पल मी माझ्याकडे ठेवली आहे। तर राजाने ती चप्पल कोरडी बघितली आणि त्या राजाने वेगळाच संशय घेतला। त्या राजाने एक जोरदार फाईट मारली त्या सेवकावरती। त्याचं ऐकून सुद्धा घेतलं नाही आणि ती चप्पल घातली आणि तिथून निघून गेला। तो सेवक तसाच बेशुद्ध पडलेला होता तिथे। परत थोड्या वेळाने बर्फ चालू झाला पडणं, थंडगार वातावरण, आणि त्या वातावरणामध्ये तो सेवक तसाच निश्चित पडून राहिलेला होता। तो सेवक तसाच पावसात भिजत होता आणि बेशुद्ध अवस्थेत तो होता। काही वेळानंतर त्या बौद्ध मठातले काही भिक्षू बाहेर आले। त्यांनी पाहिलं की हा एक सेवक होता राजासोबतचा आणि तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे। त्यांनी सर्वात प्रथम त्या सेवकाला आपल्या मठामध्ये आणलं, त्याला शुद्धीवर आणलं। शुद्धीवर आल्यावर त्या सेवकाने आपलं नाव सांगितलं आणि हे सुद्धा सांगितलं की तो राजमहालामध्ये सेवकाची नोकरी करत होता। राजाची मनपूर्वक सेवा करून सुद्धा त्याला राजाकडून काय वागणूक मिळाली व तो कसा बेशुद्ध पडला हे त्यांनी सांगितलं। राजाने त्याला कशा पद्धतीने बेशुद्ध केलं होतं एका क्षणामध्ये हे त्याला चांगलंच लक्षात होतं। आता ही शक्ती आली कुठून राजामध्ये? एवढं सगळं युद्ध कौशल्य कसं काय आलं? त्याला कसं काय युद्धकला अवगत झाली? या सर्व गोष्टींचा शोध तो सेवक घेऊ लागला आणि काही बौद्ध भिक्षूंना तो विचारू लागला याबाबत। तेव्हा त्याला असं कळालं की काही मंदिरांमध्ये कुंफू शिकवण्यात येते। तर हे कुंफू का शिकवण्यात येत होतं? तर हे कुंफू शिकवण्यात येत होतं की आपल्या युद्ध कौशल्याचा, आपल्या शक्तीचा कोणी दुरुपयोग करू नये, त्याचा सदुपयोग व्हावा म्हणून ते काही प्रशिक्षणार्थी लोकांना देण्यात येत होतं। याचं प्रशिक्षण, हेच प्रशिक्षण राजाला सुद्धा मिळालं होतं। आता या सेवकाला सुद्धा त्याच प्रकारे प्रशिक्षण घ्यायचं होतं असा त्याने त्याचा निर्धारच केला होता। तर त्याचा दृढ संकल्प पाहून काही बौद्ध भिक्षूंनी त्याला हे प्रशिक्षण द्यायचं ठरवलं। हळूहळू तो सर्व प्रशिक्षणामध्ये सर्व काही शिकत होता। त्याला ते शिकणं अवघड जात होतं, पण तरी तो शिकत होता कारण त्याचा संकल्प खूप दृढ होता। महिन्यांचे वर्ष होत आले आणि त्याला वेगवेगळ्या विषयांमध्ये सुद्धा रुची निर्माण झाली। तसंच तो युद्ध कौशल्यासोबतच तो
वैद्यकीय शिक्षण सुद्धा घेत होता. त्याला त्यामध्ये रुची निर्माण झाली आणि वेगवेगळ्या वनस्पतींसोबत तो प्रयोग करून वेगवेगळ्या वनस्पतींपासून तो वेगवेगळे औषधं सुद्धा निर्माण करण्यात पारंगत झाला होता. सेवकाचं प्रशिक्षण तर हळूहळू संपत पण आलं होतं आणि वैद्यकीय त्याचं शिक्षण जे होतं ते सुद्धा त्याचं पूर्ण होत आलं होतं. हळूहळू तो वैद्यकीय क्षेत्रात इतका पारंगत होत गेला की काही राजे महाराजे सुद्धा त्याच्याकडून औषध घ्यायला यायचे. काही राजे तर त्याला म्हणायचे की तुम्ही आमच्याकडे राजवैद्य म्हणून राहायला या. पण राजांकडून कशी वागणूक मिळते हे त्या सेवकाला खूप चांगल्या पद्धतीने समजले होते. म्हणून तो कधीही अशा नोकरी करण्यासाठी तो नकारच द्यायचा. तो सेवक आता विद्यार्थी दशेपासून प्रशिक्षणार्थी दशेपासून तो एक बौद्ध भिक्षुक सुद्धा बनलेला होता. एके दिवशी तो राजा म्हणजे ज्याने या सेवकाला मारहाण केली होती, विनाकारण त्याच्यावरती बलप्रयोग केला होता, तो आजारी पडला. त्याने खूप वैद्य उपचार केले. वेगवेगळ्या वैद्यांना रोज त्याच्याकडे निमंत्रण असायचं की आम्हाला औषध द्या आणि व्यवस्थित राजाची तब्येत बरी करा, म्हणून तेथे तर रोज रांगच रांग राहायची. इतके सगळे उपचार करून सुद्धा तो राजा काही बरं व्हायला तयार नाही. त्याची तब्येत तर बिलकुलच ठीक नव्हती होत. एके दिवशी त्याच्या मंत्र्याने शोध घेतला की कोणीतरी एक नवबौद्ध भिक्षुक आहे, त्यांना वनस्पती औषधांबद्दल खूप चांगली माहिती आहे आणि त्यांच्या उपचाराने खूप लोक बरे सुद्धा झालेले आहेत. राजे महाराजे यांना सुद्धा गुण आलेला आहे. तर त्यांनी ठरवलं, राजाशी सल्लामसलत केली आणि त्या बौद्ध भिक्षूचा शोध घेण्यासाठी ते निघाले. इकडे ह्या बौद्ध भिक्षूने मनपूर्वक ध्यान केले. तो तथागत गौतम बुद्धांचे मनपूर्वक ध्यान करत होता. धीर गंभीर त्याचं ध्यान चालू होतं आणि त्याला एक ज्योती प्रकाश दिसला. त्या ज्योती प्रकाशातून एक आवाज आला की तू आता तृप्त आहेस का? तू जे शिकला आहे त्यापासून तुला काही कळलं आहे का? त्यातून तुला काय बोध मिळाला आहे? असं त्याला प्रश्न आला. तर तो बौद्ध भिक्षू त्याला चांगल्या पद्धतीने कळालं की त्याला गौतम बुद्ध स्वतः बोलत आहेत. त्याने सांगितलं की मी ह्या सर्व गोष्टी शिकतो आहे. वनस्पती याबद्दल मी संशोधन सुरू केलेलं आहे. वनस्पतींपासून मी वेगवेगळे औषधं बनवणं चालू केलेलं आहे आणि मी त्यामध्ये खुश आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये जे झालेलं आहे, मला जो त्या राजाने मार दिला होता तो काही मी विसरू शकत नाही, कारण मी त्याची सेवा करत होतो आणि त्यांनी मला काय दिलं त्याबद्दल विनाकारण माझा अपमान केला, तर हे सर्व मी विसरू शकत नाही. तर गौतम बुद्ध त्यावर म्हणाले की तू जेव्हापर्यंत क्षमा करणं शिकत नाही तेव्हापर्यंत तुझा प्रशिक्षणाचा काही संपूर्ण अर्थ तुला होणार नाही. जे काही गौतम बुद्धांनी त्याला शिकवलं त्यावरून त्याला बोध झाला आणि तो शांत झाला. त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं होतं. क्षमा करण्याची त्याच्यामध्ये योग्यता आली होती. अशा प्रकारे तो सेवकापासून वैद्यापासून संपूर्ण बौद्ध भिक्षू बनला होता. इकडून या राजाचे सैनिक रात्री अपरात्री शोधाशोध करत त्या मठापर्यंत पोहोचले, ज्या मठामध्ये तो नवबौद्ध भिक्षू राहत होता. त्या सेवकांना त्या मंत्रीला ती जागा ओळखीची वाटली आणि त्याला काहीतरी आठवलं, पण त्याला संपूर्ण गोष्टी आठवल्या नाही. त्यांनी सर्वात प्रथम त्या बौद्ध भिक्षूला शोधण्याचं प्राधान्य दिलं आणि सर्व त्याचं लक्ष तिकडेच होतं. तर बौद्ध भिक्षू तर त्याला मिळाले. मंत्र्याने त्या बौद्ध भिक्षूला आपल्या रथामध्ये बसवलं, त्यांचा योग्य सन्मान केला आणि तिथून लवकरात लवकर त्याने राजवाड्याकडे प्रस्थान करण्याचं ठरवलं. इकडे राजाची पीडा तर काही कमी व्हायला तयारच नाही. त्याला सारखा आजार त्याचा आणखी वाढतच चालला होता. तब्येत बिलकुल खालावत जात होती. काही वेळाने ते बौद्ध भिक्षू आणि मंत्री राजवाड्यामध्ये पोहोचले. त्या बौद्ध भिक्षूने काही जडीबुटी मागवल्या आणि त्याचं औषध तयार केलं. त्याचं औषध तयार करून त्यांनी ते राजाला दिलं.
त्याची योग्य मात्रा त्या राजासाठी त्यांनी तयार केली आणि राजाला ती दिली. बौद्ध भिक्षू रात्रीपासून सकाळपर्यंत त्याच्यावर उपचार करतच होते. जशी जशी पहाट व्हायला आली तसं तसं त्या राजाला बरं वाटायला लागलं. हळूहळू त्याने डोळे उघडले आणि पाहिलं की नेमकं कोणामुळे त्याची तब्येत बरी झालेली आहे. जेव्हा सर्वात प्रथम त्या बौद्ध भिक्षूचे त्याला दर्शन झाले राजाला, तेव्हा त्याने नमस्कार केला आणि विनम्रपूर्वक विचारपूस केली त्या बौद्ध भिक्षूची. राजाला तर त्या बौद्ध भिक्षूबद्दल नेमकं समजलंच नाही की तोच सेवक आहे ज्याला आपण मारलं होतं, विनाकारण त्यांचा अपमान केला होता. पण मंत्रीला त्याबद्दल कळालं. मंत्रीने राजाला सांगितलं की हा तोच सेवक आहे ज्यांना तुम्ही अपमानपूर्वक वागणूक दिली होती. राजाला खूप मोठा पश्चाताप झाला. त्यांनी खूप विनवणी केली बौद्ध भिक्षूची की तुम्ही आमच्या राजवाड्यामध्ये थांबा, आमचे राजवैद्य बना, किंवा तुम्हाला आमच्या इथे राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता, तुम्ही आमच्या इथेच राहा, असं त्याचं म्हणणं होतं राजाचं. तो सारखं सारखं विनवणी करत होता आणि आपलं जे कृत्य होतं त्याबद्दल तो पश्चाताप करत होता. पण बौद्ध भिक्षूंनी त्याला तर माफ केलं, त्याला क्षमा सुद्धा केलं आणि एवढं शिकवलं की तू असं कोणासोबत वागू नको, आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू नको, कोणावरही विनाकारण आपल्या शक्तीचा प्रयोग करू नको, असं बौद्ध भिक्षूंनी सांगितलं. आणि बौद्ध भिक्षू तिथून निघाले निसर्गोपचार करण्यासाठी, वनस्पती उपचार करण्यासाठी. ते वेगवेगळ्या लोकांसाठी त्या राज्यातून निघून गेले. तर गोष्ट तर संपलेली आहे. गोष्टीचं तात्पर्य काय, तर आपल्या शक्तीचा कधीही दुरुपयोग करू नये, कधीही घमंड करू नये, विनाकारण बलपूर्वक कोणालाही त्रास देऊ नये. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय चिल्ड्रन.